प्रहार पार्टी अध्यक्ष किसान नेता बच्चू कडू के नेतृत्व में नागपुर चंद्रपुर महामार्ग पर हुआ चक्का जाम। किसान आंदोलन 2 घंटे चला। नागपुर हाईवे की ट्रैफिक जाम। विदर्भ में हुई 2 महीने की बारिश से किसानों की खेतों की फसल की भारी पैमाने में नुकसान हुआ। विदर्भ के किसान हर दिन आत्महत्या करने राज्य सरकार की तरफ से किसानों की कर्ज माफी मुद्दे को लेकर प्रहार नेता बच्चू कडू ने सैकड़ों किसानों के साथ हाईवे पर आंदोलन किया। मुख्यमंत्री फडणवीस पर आरोप लगाते हुए कहा, विदर्भ के मुख्यमंत्री रहने के बाद भी विदर्भ के किसानों को न्याय नहीं मिल रहा है। जब तक किसानों की मांगें पूरी नहीं होती तब तक हमारा आंदोलन रोज हर जिले में जारी रहेगा। इस आंदोलन से किसान सरकार को झुकाकर रहेंगे। हे इथल्या शेतकऱ्यांना चक्का जाम केलेला आहे। विदर्भात अतिशय वाईट अवस्था आहे। धान उत्पादक शेतकरी मेला, सोयाबीन, कापूस काही हाती येणार नाही आणि आलेला मालाला सुद्धा भाव नाही आहे। पालकमंत्री उईके आहे ते आलेच नाही, अजून कोणाच्या शेतकऱ्याच्या धुऱ्यावर घेतलं नाही, साध्या बैठकीने आहे। तो कलेक्टरला 20 दिवस अगोदर निवेदन दिलं, त्यानं काल उत्तर दिलं। तुम्ही फक्त काय रेतीच्या गाडीवर लक्ष ठेवता का? इथं शेतकरी रोज मरता आहे। आज अर्ध्यापेक्षा कमी उत्पादन घटलेलं आहे। एकतर आम्ही पाहतोय आजार प्रचंड रोग सोयाबीनवर आलेला आहे। बियाणं चुकीच्या पद्धतीने दिल्या गेले। मुख्यमंत्री विदर्भातला आहे, इथून 100 किलोमीटरवर मुख्यमंत्र्याचं घर आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा यावर साधा आढावा घेत नाही, बोलत नाही। कर्जमुक्ती आणि हमी भाव जेपर्यंत तुम्ही घोषणा करत नाही तसे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात रोज एका जिल्ह्यात 2-2 आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही। त्याची सुरुवात आम्ही पाहतोय कालपासून यवतमाळला झालंय, नंतर आता आम्ही पाहतोय चंद्रपूरला आणि 28 ऑक्टोबरला पूर्ण महाराष्ट्रभर जिथं जागा भेटन तिथं चक्का जाम करू आम्ही। 28 ऑक्टोबरला कर्जमुक्तीची घोषणा करा। तुम्ही सांगितलं होतं ना सोयाबीनला 6000 देणार म्हणून, आणि आता 5328च्या खरेदी केंद्र सुरू करत नाही आहे। तुम्ही कधी करणार आहे खरेदी केंद्र सुरू? आलेल्या सोयाबीनला किमान भाव तरी भेटणार आहे का? जसं तेलंगणा हेक्टरी 5000 सोयाबीनला देतं, एकरी देतं 5000, तुम्ही काय देणार आहे? लुटलं जास्त।